हॅलो माईक चेक. या ठिकाणी आपण पाहतोय श्री गणेश गोरेगाव चषक 2025 ही स्पर्धा तुम्हाला काही दिवसातच पाहायला मिळणार आहे. खरं तर पुढच्या वीकमध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये ही स्पर्धा याच क्रीडांगणावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्या स्पर्धेची तारीख असणार आहे 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर. या 4 दिवसाच्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा असणार आहे. आणि या स्पर्धेचं आपण जर पाहिलं तर पहिला दिवस असणार आहे वार आहे गुरुवार. आणि त्या गुरुवाराचा आपण जर पाहिलं तर गुरुवारातील 8 संघ. गुरुवारचा पहिला संघ असणार आहे खरवई विपक्ष टप्पलवाडी. दुसरा सामना असणार आहे कुऱ्हाडपाडा विपक्ष कोपऱ्याचीवाडी. आणि तिसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल BCC चिंचवली आणि त्याच्या विरोधात कासगावाडी बी संघ. आणि चौथा सामना असणार आहे काराव बी त्याच्या अगेन्स्ट ढवळेपाडा संघ. त्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या दिवसामध्ये वार आहे शुक्रवार चिखलोली बनाम शील ठाकूरवाडी. 9:30 वाजता सामना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर 10:30 वाजता तुम्हाला सामना पाहायला मिळेल लिटिल स्टार धारोड विपक्ष शिरवली. त्यानंतर तिसरा सामना असेल कासगाव ए विपक्ष पिंपळोली विनायक गोरेचा संघ. आणि चौथा सामना असणार आहे गोरेगाव राजे विपक्ष दामणवाडी. हा चौथा सामना पाहायला मिळेल. त्यानंतर वार शनिवार तुम्हाला पाहायला मिळेल पहिला सामना सावरोली विपक्ष बेडीसगाव. आणि दुसरा सामना असेल वरई विपक्ष जांभिवली ठाकूरपाडा. तिसरा सामना असेल सोनिवली विपक्ष बोरीचीवाडी. आणि चौथा सामना असेल सोनावला विपक्ष वाकडीचीवाडी. हे टोटली तुम्हाला 24 संघ पाहायला मिळतील. आणि 8 संघ अर्थातच फायनल डे आणि फायनलच्या डेमध्ये तुम्हाला संघ पाहायला मिळतील. रविवारचा पहिला सामना असेल सांबारी विपक्ष BCC गोरेगाव. आणि दुसरा सामना SK11 शील्ड सी वर्सेस यंगस्टार. आणि तिसरा सामना असणार आहे आंबेशी वर्सेस पादिरपाडा. आणि चौथा सामना पाहायला मिळेल चापेवाडी गणेश विपक्ष वडवली. असे 32 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. आणि येणाऱ्या पुढच्या वीकमध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेची डेट तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर. या 4 दिवसाच्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा याच क्रीडांगणावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पाहायला विसरू नका. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने जिथं मॅच रंगती आहे. श्री गणेश कासगावाडी आयोजित चषक 2025 ही स्पर्धा अगदी आपण पाहायला गेलं तर इथे 3 षटकांची मॅच. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज दीपक पारदी ज्याने पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्याच बॉलवरती चौकार टोकला फलंदाज अनिलच्या बॅटमधून. आणि दुसऱ्या चेंडूवरती या 2 धावा आल्यात. एकंदरीत 6 धावा फलकावरती. एक शॉर्ट रन आणि कदाचित 5च धावा फलकावरती पाहायला मिळतील. वन शॉट असणार आहे धाव. कदाचित मी म्हणेन डोनेवाडी या संघानं बॅटिंगच्या जोरावरती दोन्ही सामने जिंकलेत. परंतु श्री अष्टविनायक चिकनेशवाडी या संघ अगदी दोन्ही सामने बॅटिंगच्या जोरावरती आणि त्यानंतर अगदी गोलंदाजाच्या जोरावरती देखील त्याने ते 2 सामने जिंकलेत. परंतु हा बॉल व्हेरिएशन होता. अगदी बॅट फेरवली होती परंतु बॅटच्या टोईंगला बॉल डीप फाईनला बॉल चाललाय. धन 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 करत सीमा पार 4 चौकार. पहिल्याच बॉलवरती इथे मी म्हणेन तिसऱ्या बॉलवरती चौकार आलाय. फलंदाज अनिल वाघ आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती. सध्या खूप फॉर्ममध्ये असलेला खेळाडू त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आतापर्यंत आपण पाहतोय. 2 सामन्यामध्ये
भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. फुलटॉस बॉल होता, स्टेप आउट झाले होते परंतु झेल महत्वाची. आणि आता लॉंग ऑनला टीपला जाईल. वन मोर विकेट डाउन. बड़ी मछली जाल में फंस गई. फलंदाज OUT बाद. चला या ठिकाणी फलंदाज अनिल वाघ हा बाद असणार आहे, कारण आपल्याकडं एकच कॅमेरा साईड अँगल नाही आहे, त्यामुळे इथं चेक करता येणार नाही आहे. हे लक्षात असू द्या. तुम्हाला फक्त एकच रिव्ह्यू दिला जाईल, तो देखील हाईट फॅक्टरसाठी. आणि जेव्हा जेव्हा पंचांना वाटेल तेव्हा तेव्हा ते रिव्ह्यू घेऊ शकतात. फलंदाज बाद झाला आहे. 9 या धावसंख्येवरती न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. कॅन्डिडेट नंबर 3 वरती दीपक स्ट्राईक इनवरती पाहायला मिळतील. पहिल्या पॉवर पेचचं षटक. पहिल्या पॉवर पेचच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज दीपकचा वापर केलाय. सातत्याने चांगली गोलंदाजी त्याची राहिली आहे. या तिन्ही सामन्यामध्ये आपण विचार केला तर एक चांगली सध्या तरी गोलंदाजी करतोय. पाठीमागच्या सामन्याचा अगदी मॅन ऑफ द मॅच आपण राहिला गेला पहिल्या मॅचमध्ये. दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहतोय ओमकार पारधी त्याचा छोटा बंधू दुसऱ्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच त्याच्याही नावावरती राहिली. परंतु या सामन्यामध्ये त्यांना कमालीची गोलंदाजी करायची आहे. आणि सध्या आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती न्यू बॅट्समन दीपक. यावेळेस ऑन साईडला फटका. वॉड अ स्ट्रोक. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर ठेवली. शतरक्षक होते अक्षय आणि अक्षयकडनं या चुका होत असताना बॉल सरळ सीमा पार. मिळेला नशिबाचा चौकार. शेवटचा बॉल स्टील टू गो. 13 धाबा फलकावरती. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. जबरदस्त फटका. लॉंग ऑफला अक्षय आहेत. चुंडा उचलफेक करीपर्यंत मिळेल ती फक्त सिंगल धाव. आणि या सिंगलच्या मदतीनं पहिलं षटक संपन्न झालं आहे. पहिल्या षटकाच्या अंतिम संघाची धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना अष्टविनायक ग्रुप चिकनेश्वरी या संघ 1 बाद 14 धाबा फलकावरती. चला पंच स्पीडअप करा. सामन्याचा रिदम तुम्ही तोडू नका. चला डोनीवाडी या संघ आता शतरक्षक तुम्हाला विखुरलेला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला जवळपास 8 खेळाडू आणि त्यानंतर आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर हे 2 खेळाडू होते आणि त्या 6 बॉलमध्ये धावा आकवडल्या 14. प्रथमतः बॅटिंग करत असताना अष्टविनायक ग्रुप चिकनेश्वरी या संघ. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज ओमकार पारधी. लोअर फुलटॉस बॉल व्ही शेपमध्ये फटका खेचलाय. तिकडे एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न पंचांकडं दाद मागितली जाते आणि कदाचित तिथे 2 धावा या ठिकाणी कंप्लीट आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 16 धावा फलकावरती. पहा तुम्ही दोन्ही खेळाडूंचं एक चांगलं कॉम्बिनेशन या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. दोन्ही खेळाडूंचा ताळमेळ पहा तुम्ही. दोन्ही खेळाडूंची अगदी कॉलिंग आहे आणि त्याच पद्धतीनं ते सुद्धा बॅटिंग करतात. लेटकट खेळले. कवरमधून चुंडला भेदून दिला. डीप एक्स्ट्रा कवरमध्ये खेळाडू सज्ज होते आणि तिथे मिळेल फक्त आणि फक्त सिंगल धाव. कदाचित या षटकामध्ये ओमकार पारधीनं या दोन्ही खेळाडूला थांबवलं आहे. या दोन्ही खेळाडूंच्या मोठे फटके येत नाही आहे त्याच्या बॅटमधून. आणि सध्या तरी अष्टविनायक ग्रुप चिकनेश्वरी हा संघ सध्या एकच म्हणत असेल
की धाबा संख्या 35+ जरी झाली ना तरी देखील ही मॅच आम्ही आमच्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न करू. यावेळेस आपण पाहतोय शफल झालेत आणि चेंडूला पाठवलंय सरळ डीप फाईनला. हा इल फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती होते गणेश आणि गणेशच्या बॅटमधून आलाय हा चौकार. गणेश शंभीरच्या बॅटमधून आलाय हा चौकार. शफल होऊन खेळले होते. सलामीचा फलंदाज आहे. चांगली बॅटिंग सध्या तो करतोय. त्याच्या बॅटमधून 4 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. परंतु हा बॉल वेगाने टाकलाय. प्रचंड वेग होता या बॉलवरती. चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगाने निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. तिथे डॉट बॉलची सांगता केली गोलंदाज ओमकार पारदीनं. पाठीमागच्या सामन्याचा मान ऑफ दिया. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 22. 11.0च्या सरासरीने धावसंख्या फलकावरती मेंटेन आतापर्यंत करत असताना कदाचित अशा पद्धतीची बॅटिंग केली तर इथे प्रोजेक्टचा स्कोर आम्हाला पाहायला मिळतोय 33 पर्यंत पोहोचू शकतोय. आणि यापेक्षाही जर चांगली बेटर बॅटिंग केली तर इथे 40 ते 45 धावा बनवू शकतात. शेवटचं अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज राहुल आलेत अंतिम षटकामध्ये. परंतु जम्याची बाजू आहे की अजूनही दीपक आणि त्याच्या साथीनं गणेश मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतं. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पॉवरफुल फटका. बॉल सरळ सीमा पार. गणेश शंभीरच्या बॅटमधून आलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तीन षटकामध्ये इथे जवळपास 50 ते 55 धावा इथे चेस देखील होतात. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला 1 साइडेड हिरो ज्याने 16 बॉल आणि 61 धावा त्याच्या बॅटमधून ॲक्वडल्या. खरं तर आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये कासगाव बी संघ पांड्याचा संघ आणि त्याच्या विरोधात BCC चिंचवली हा संघ 1 साइडेडचा सामना पाहायला मिळाला. 68 धावांचा पाठलाग करायचा होता. वैयक्तिक धावा 61 कुठून काढल्या होत्या अनंता गाभंडानं. 16 बॉलमध्ये 61 धावा त्याने कुठून काढल्या होत्या. एक चांगली बॅटिंग कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली होती. एक हार्ड हिटिंग काय असते ना ते मात्र कालच्या दिवसामध्ये अनंता गावंडाकडनं पाहायला मिळाला. परंतु या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज राहुलचा वापर केला आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार डोकलाय. या चेंडूवरती 2 धावा. एकंदरीत धावफलक धावून पोहोचलाय 30 या धावा संख्येवरती. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉलमध्ये मिनिमम 10 ते 12 धावा आल्या तरी देखील एक सन्मानजन्य स्कोर उभा करू शकतो चिकनीचवाडी हा संघ. परंतु पंचाने पाहिलाय लेंथ आणि लाईन तिथे 9 बॉल आलाय आणि फ्रीट बॉल. आम्ही नेहमीच म्हणतो उघडा डोले पाहणी. चेंडू आता फ्रीट आणि या फ्रीटचा आता संध्या पुरेपूर आता फायदा उचलावा लागेल फलंदाज गणेश शंभीरला. एक चांगला खेळाडू आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. एक मनगटी ताकद आहे आणि मनगटी ताकदीचा वापर मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. अजूनही उर्वरित 4 बॉल शिल्लक आहेत परंतु हा बॉल फ्रीट असणार आहे. यावेळेस पुन्हा आपण पाहतोय अगदी फाईनला खेळण्याचा प्रयत्न. परंतु पंच आमच्याकडं वळतील आणि इशारा करतील की हा बॉल वाईट बॉल आहे. लेग स्टिकच्या खूपच बाहेर. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल 1. एकाच्या मदतीने पुढे धावसंख्या जर केला 32 धावा धावफलकावरती. 4 बॉल शिल्लक आहे. थोडंसं दडपण आहे गोलंदाज राहुलवरती कारण पहिल्याच बॉलवरती षटकार टोकलाय. यावेळेस आपण पाहतोय फ्रीटचा बॉल आणि खरं तर इथे त्रिफाळा चित्त होता परंतु या चेंडूवरती विकेट मिळणार नाही. 9 बॉल होता. सन्माननीय सरफराज शेख साहेबांचे इथे आगमन झालं गेले. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत.
सातत्याने आम्हाला या स्पर्धेमध्ये 4 दिवसाचं पाण्याची व्यवस्था करून दिली आहे. असं म्हणतात ना, जल आहे तो कल आहे, पाण्यामुळे जीवन नाही आहे. आणि सध्या तरी आपण पाहतोय सरफराजी शेख या साहेबांचं इथे आगमन झालं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा शतश आभार. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेनचा बॉल पिकअप शॉट होता, सरळ रेषेत खेळला होता, परंतु यावेळेस आपण जर पाहतोय शेवटच्या क्षणाला झेल झाली आहे. ड्रॉप अक्षय होते झेल खाली आणि तिथे मी म्हणेन टोटली विचार केला तर एकही धाव नव्हती. कदाचित झेल पकडले असते तर 3 धावा वाचू शकल्या असताना विकेट देखील मिळाली असती, परंतु तिथे अक्षयने केलेली चूक ही त्यांना मागात पडू शकते. 35 धावा दाफलकावरती. झेल कोणाची होती? ज्याच्या बॅटमधून 16 धावा आल्यात, 9 चेंडू फेस केलेत, 16 धावा त्याच्या बॅटमधून. गणेशची झेल होती ती झेल झाली आहे ड्रॉप. कदाचित मी म्हणेन आता इथे देवाला साकडे घालत असतील की अजूनही या 2 चेंडूंमध्ये जर 7 ते 8 धावा बनल्या तर एक सन्मानजनक स्कोर उभा करू शकेल अष्टविनायक ग्रुप चिकनेचवाडी या संघ. यावेळेस बॅटच्या स्लॉटमध्ये व्हॉट अ टायमिंग आणि चेंडू जाईल सरळ रेषेमध्ये. क्रिकेटमधला सर्वात सेफ झोन फटका फलंदाज दीपकच्या बॅटमधून आलाय. 5व्या बॉलवरती षटकार. शेवटचा बॉल स्टील टू गो या पहिल्या पूर्वार्धामधील. स्लोवर गतीचा बॉल इथे एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल पाठवलाय. सरळ 2 टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर दीपकच्या बॅटमधून आलाय. शेवटच्या बॉलवरती चौकार आणि पाहता पाहता आपण पाहतोय पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना चिकनेचवाडी या संघ धावून पोहोचलाय. एक बाद 45 धावा दाफलकावरती, परंतु येणारे 18 बॉल आणि 46 धावा संख्येची गरज आहे जिंकण्यासाठी जय बजरंग डोनेवाडी या संघाला. परंतु डोनेवाडी संघामध्ये देखील एक हार्ड हिटर आहेत, एक चांगला देखील तो देखील संघ आहे. आणि डोनेवाडी संघाला एकच सांगेन की 18 बॉल आणि 46 धावा या क्रीडांगणावरती नथिंग आहेत. कदाचित 15.33 सरासरीने धावसंख्या दाफलकावरती गाठायची आहे डोनेवाडी टीम. चला मैदानाच्या लगेच बाहेर या आणि चिकनेचवाडी या संघ मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हा. 18 बॉल करायच्या 46 धावा जिंकण्यासाठी महत्त्वाची मॅच. या महत्त्वाच्या मॅचमध्ये आपण पाहतोय जर एखाद्या खेळाडूने कारनामा इथे केला तर डोनेवाडी हा संघ या स्पर्धेमध्ये टिकून बसेल. आणि जर येणारे 18 बॉल आणि 18 बॉलपैकी जर जवळपास 8 ते 10 चेंडू इथे डॉट टाकले तर मॅचमध्ये पकड मजबूत करेल चिकनेचवाडी हा संघ. शेहेचाळीस धावसंख्येची गरज आहे. 15.33च्या सरासरीने धावसंख्या दाफलकावरती प्रत्येकी ओव्हर मागे कुठून काढायची आहे. 15पेक्षा जास्त धावा डोनेवाडी टीमला प्रत्येकी ओव्हर मागे करावे लागतील. चला डोनेवाडी संघ लगेचच मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. यश पवार आणि त्यांच्या साथीनं दीपक पारधी या दोन्ही खेळाडूने 2 सामन्यामध्ये एक चांगला कारनामा केलाय. या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून आजच्या दिवसामध्ये पाहिल्यात. परंतु या सामन्यामध्ये चिकनेचवाडी संघाच्या विरोधात या 46 धावा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील येणारा काळ आणि वेळ तुम्हाला निश्चित रूपाने सांगून जाईल.
पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज पहिल्या P1च्या षटकामध्ये जयेश आलेत, जो SW खेळाडू आहे, जो ऑलराऊंडरचा खेळाडू आहे आणि त्याच गोलंदाजाला सध्या त्याच खेळाडूला सध्या पहिला षटक टाकण्यासाठी सज्ज केलं आहे. संपूर्ण चिकनीचवाडी या संघानं आज मात्र जयेशवरती विश्वास दाखवला आहे आणि या विश्वास इथे मला विश्वासाला जिंकून दाखवावंच लागणार आहे. 18 बॉल आणि विजयासाठी 46 धावसंख्येची गरज. पहिल्या P1चं षटक, पहिल्या P1च्या षटकामध्ये किती धावा आकवडल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण जेव्हा पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत होती चिकनीचवाडी या संघ पहिल्या पूर्वार्धामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये पूर्णपणे धावा वसूल केला 23, एकंदरीत 45 धावा. 46 धावांचं भलं मोठं आव्हान घेऊन उतरला आहे तो डोणेवाडी हा संघ. दोन्ही संघाला देऊया लाख लाख शुभेच्छा. शोध गुड गेम, शोध क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल मिसटायमिंग झालाय, झेल उडाली आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. दोन्ही खेळाडूंची कॉलिंग नाही आहे आणि कदाचित ही झेल जर टिपली असती तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु झेल कोणाची सोडली आहे याही मॅचमध्ये आपण पाहतोय. ओमकार पारदी दीपक पारदीची, ज्याच्या बॅटमधून चांगल्या धावा 2 सामन्यामध्ये पाहायला मिळाल्या आहेत आणि त्याच खेळाडूची झेल सोडली आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वेळामध्ये या झेलची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. आम्ही नेहमीच म्हणतो कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच. या मॅचमध्ये आपण पाहतो डोणेवाडी हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या दिशेने तो वाटचाल करण्याचा प्रयत्न त्याचा पूर्णपणे दिसेल, कारण झेल ड्रॉप झाली आहे. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. दोन्ही संघ खूप मेहनत करतील. जो संघ जास्त मेहनत करेल तो संघ पुढे वाटचाल करेल. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, लॉंग ऑफला खेळाडू सज्ज मुकेश आहेत. चेंडूला उचलफेक करीपर्यंत अवधी 1च धाव आणि एका धाब्याच्या मदतीनं 3 धाबा दाफलकावरती आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती यश पवार, व्हॉइस ऑफ वांगणी या विभागातील एक चांगले समालोचक आणि तो सध्या स्ट्राईक एंडवरती आहे. भरपूर काही मोठ्या जबाबदाऱ्या त्या यश पवारवरती पाहायला मिळतात. 46 धाबांचं टार्गेट इथे सेट करायचं आहे आणि इथून 0तून विश्व निर्माण करावं लागेल फलंदाज यश पवारला. पण आता तयार राईट अबाउट द विकेट. स्ट्राईक एंडवरती यश पवार शफल झालेत. बॅटवरती चेंडू कन्वर्ट केला आणि चेंडूला फेकून दिलाय सरळ डीप फाईनला. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर यशच्या बॅटमधून आलाय. 46 धाबांचा पाठला करत असताना हा चौकार. शेवटची अंतिम मॅच मध्ये आपण पाहतोय यश पवार काय बॅटिंग करतोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील भरपूर चांगली बॅटिंग राहिली होती. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील त्याने धावा भरपूर त्याच्या बॅटमधून आकवडल्या होत्या, परंतु या सामन्यामध्ये आपण पाहतोय अगदी त्याच्या बॅटमधून धावा यायला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल फेस केला, पहिलाच बॉलवरती चौकार आलाय. धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय 7 धावा. अजूनही उर्वरित विचार केला तर 15 बॉल आणि 39 धावसंख्येची गरज आहे. पंधरा बॉल 39ची गरज. या षटकातील 3 चेंडू शिल्लक. हा चेंडू आपण पाहतोय बॅटपासून लांब ठेवले जात आहेत, अवे फ्रॉम द बॉडी, आणि कदाचित मी म्हणेन आता मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले जात आहेत. जितके मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतील ना स्टेमिना ग्रुप चिकनीचवाडी या संघाचे गोलंदाज, तितका या सामन्यामध्ये पकड मजबूत करतील. परंतु जितके मोठमोठे फटके डोणेवाडी टीमच्या बॅट्समनच्या बॅटमधून येतील ना तितके मात्र ते विजयाच्या दिशेने वाटचाल करतील, याच्यात मात्र शंका नाही आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय दाफलकावरती 7 धावा. पुन्हा एकदा लोवर फुल टच बॉल. क्रिकेटमधला सर्वात सेफ झोन फटका खेळलाय. स्टेडियम डावचा फटका होता. तिकडे मिळते फक्त सिंगल धाव. मात्र सिंगलने कुठल्याही प्रकारचा चिकनीचवाडी या संघावरती फरक पडणार नाही आहे. फरक पडेल, फरक जाणवेल तो फक्त डोणेवाडी या संघावरती, कारण 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. या ओव्हरमधील शेवटचा बॉल स्टील टू गो. 8 धावा दाफलकावरती. बॉल शिल्लक येत आता टोटली 13 आणि 13मध्ये विजयासाठी धावा करावा लागतील 38. शेवटचा बॉल. या चेंडूवरती षटकार आला तर पुन्हा एकदा मॅचमध्ये डोणेवाडी हा संघ शिरकाव करू शकतो, परंतु यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल सरळ चाललाय.
एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकारच्या दीपक पारदीच्या बॅटमधून आलाय हा चौकार. बारा धाबा फलकावरती. षटक क्रमांक पहिलं झालंय संपन्न. आता तुम्हाला शतरक्षक विखुरलेलं पाहायला मिळेल. आता जो दबाव आहे तो दबाव मात्र या षटकामध्ये त्यांना कमी करावा लागेल. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 34 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येकी षटकामध्ये आपण पाहिलं होतं की 15.33 अंश सरासरीने धावसंख्या फलकावरती मेंटेन करायची होती. आता थोडंसं इथे रन रेट वाढला गेला आहे. 12 बॉल आणि 34ची गरज. प्रत्येकी षटकामध्ये 17पेक्षा जास्त धावा बनवावे लागतील. 17पेक्षा जास्त धावा जर बनवल्या तर इथे डोनेवाडी या संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकते. परंतु 17पेक्षा कमी धावा खर्च केल्या तर डोनेवाडी हा संघ कदाचित प्रेशरमध्ये पाहायला मिळेल. याच्यात मात्र शंका नाही आहे. 12 बॉल आणि 34ची गरज. पहिलाच बॉल ऑन साईडला खेचलाय. मिड विकेट रिजनला शतरक्षक चेंडूला उचल फेक करीपर्यंत बॉलवरती मिळतील फक्त या 2 धावा. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकती. या 14 या धावसंख्येवरती पाहायला मिळतात. एक धाव इथे आता संघर्ष करतोय सध्या डोनेवाडी संघाचा यश पवार आणि त्याच्या साथीनं दीपक पारदी. तुम्हाला हे 2 खेळाडू पाहायला मिळतात. अजूनही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये खेळतात. जणू काही शेवटच्या ओव्हरपर्यंत 20 धावा देखील राहिले ना तरी देखील ते धावा कुठू शकतात. परंतु फुल टॉस बॉल त्यावरती फुल टोल वसूल केलाय. बॉलला पाठवलंय सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. यश पवार ऑन फायर सिक्सर. तर मात्र इथून डोनेवाडी हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. आणि या मॅचमध्ये तुम्हाला चित्र वेगळं पाहायला मिळणार आहे. 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं प्रगती पथावरती. या मॅचमध्ये आपण पाहतोय शिरकाव करण्याचा प्रयत्न अष्टविनायक ग्रुप चिकनीचवाडी हा संघ करतोय. परंतु सध्या आपण पाहतोय डोनेवाडी हा संघ हार मानायला तयार नाही आहे. लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा आपण पाहतोय घुटना टेक और तमाशा देख. लॉंग ऑनला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन धाबा मिळतात 4 यश पवारच्या बॅटमधून हा धमाकेदार चौकार. 24 धाबा धावफलकावरती. 9 बॉल आणि आता 22 धावसंख्येची गरज. 9 चेंडूंमध्ये करायच्यात 22 धावा. या धावा बनवल्या तर डोनेवाडी हा संघ या स्पर्धेमध्ये टिकून बसेल आणि अष्टविनायक ग्रुप चिकनीचवाडी हा संघ थेट खर्चा रस्ता पत्करावा लागेल. पुन्हा एकदा आपण पाहतो ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न अलोंग द कार्पेटनं. इथे आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतात परंतु इथे जास्तीत जास्त धाबा आकवडण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये राहिला दोन्ही खेळाडूंचा. या 2 धावा आल्यात. या 2 धाब्याच्या मदतीने 26 धाबा धावफलकावरती. यश पवारचा विचार केला तर 7 बॉल 19 या धाबा संख्येवरती खेळतोय. आणि दीपक पारदीचा विचार केला तर 3 बॉल 7 धाबा त्याचे देखील वैयक्तिक पाहायला मिळतात. या सामन्यामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा अगदी मोठ्या फटक्यांसाठी हा यश नेहमी जाणला जातोय. इथे पाहिलं गेलं तर या 2-2 धाबा सहजरीतीने आखवडल्या जातात. आणि पाहता पाहता तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न मी म्हणेन डायरेक्ट फिंगर अप. इथे धावचीच्या स्वरूपात होईल फलंदाज बाद. दीपक पारदी फलंदाज बाद. सात बॉल 18ची गरज. 7 बॉलमध्ये 18. हा चेंडू फार महत्वाचा आहे. या चेंडूवरती षटकाराला
तर डोनेवाडी संघाच्या बाजूने सामना पाहायला मिळेल, परंतु हा चेंडूवरती इथे डॉट आला तर इथे दबाव पाहायला मिळणार आहे डोनेवाडी या संघावरती. यावेळेस बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू मिस टायमिंग आहे, लॉंग ऑनला खेळाडू सज्ज, तिथे शतरक्षक होत हरेश आणि हरेशकडनं कदाचित ही चूक महागात पडू शकते. जिथे एकही धाव नव्हती तिथे या 2 धावा ॲक्वायरल्या जातात. झेल झाली आहे ड्रॉप आणि तिथे मिळतात 2 धावा डोनेवाडी या संघाला आणि या 2च्या मदतीने संघाची धावसंख्या ऑनबोर्ड पाहायला मिळते. 30 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 18 बॉल 46ची गरज होती आणि आता या मॅचमध्ये आपण पाहतोय 12 बॉल 34ची गरज होती. आता समीकरण राहिलंय 6 बॉल 16ची गरज. 16 धावा 6 बॉल. कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ पराभव होईल येणारा काळ आणि वेळ तुम्हाला निश्चित रूपाने सांगून जाईल. चला मॅचचा रिदम तोडू नका प्लीज. पंच वॉर्न करा, त्यांना ताकीद करा. न्यू बॅट्समन आपण पाहतोय अक्षय होते आणि अक्षयकडनं कदाचित मोठ्या फटकांसाठी त्याला जाणलं जातं आणि नेहमीच डोनेवाडी टीम जेव्हा मी म्हणेन संकटात असते ना तेव्हा अक्षय खेळाडू हा केला धावणारा खेळाडू आहे, ज्याने एक चेंडू फेस केला आहे. 2 धावा त्याच्या बॅटमधून आलेत, परंतु आता समीकरण राहिलं आहे 6 बॉल 16ची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती यश पवार जो सलामीला आलाय, ज्याच्यावरती डोनेवाडी संघाच्या पूर्णपणे आशा आहेत आणि त्या आशा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 6 बॉल आणि 16ची गरज आहे. हा चेंडू आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धाबा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल आणि डबलनं कुठल्या प्रकारचा दबाव आणि प्रेशर इथे चिकनीचवाडी या संघावरती पाहायला मिळणार नाही आहे. दबाव आणि प्रेशर पाहायला मिळेल तो डोनेवाडी या संघावरती. आज मात्र खरं तर दोन्ही संघ भरपूर चांगले आहेत. कदाचित हा सामना रोशन सर शेवटच्या बॉलपर्यंत जाऊ शकतोय, कारण 5 बॉल आता विजयासाठी 14ची गरज. फुलटॉस बॉल एवढा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कदाचित मी म्हणेन इथे एकच धाव सरळ नाकार दिलाय इथे फलंदाज यश पवारनं, जिथे एकच धाव आली आहे. एका धाब्याच्या मदतीने संघटित संख्या ऑनबोर्ड पाहायला मिळते. 33 धाबा धावफलकावरती. 4 बॉल आता 13ची गरज. कदाचित आता अक्षयकडनं भरपूर अपेक्षा आहेत आणि अक्षयच्या बॅटच्या कदाचित चेंडूला फेस झाला तर तो चेंडू आउट ऑफ द पार्क, कारण नेहमीच मोठ्या फटक्यांसाठी तो खेळाडू जाणला जातोय आणि त्यासाठीच त्याला कॅन्डिडेट नंबर 3 वरती आणलंय. 4 बॉल 13ची गरज. हा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. अष्टविनायक ग्रुप चिकनीचवाडी या संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेन विजयाच्या दिशेने तो वाटचाल करत होता, परंतु पंचाने लाईन पाहिली आहे, लेन पाहिली आहे आणि विकेट किपरने केलेली चूक ही त्यांना मागात पडू शकते. 1+4 नो चेंडू आलाय आणि येणारा फ्री बॉल इथे पाहायला मिळणार आहे. न खातं पिता डोनेवाडी संघाचं मी म्हणेन पोट भरलं जात आहे. 4 बॉल आणि विजयासाठी 7ची गरज, परंतु येणारा फ्री बॉल हा पाहायला मिळणार आहे. यावेळेस आपण पाहतो मिस्टर आमिक स्ट्रोक फ्रीचा बॉल आहे, परंतु झेल या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर या 2 धावा ॲक्वायरल्या जातात. इथे गोलंदाज गणेश अंबीर होते आणि त्यांना इथे ठाऊक देखील नव्हता की हा चेंडू नो आहे आणि त्यावरती झेल आणि तिथे आपण पाहिला सेलिब्रेशन, परंतु सेलिब्रेशनच्या मध्येच या 2 धावा ॲक्वायरल्यात. 3 बॉल आता 5ची गरज. एक मोठा फटका जे बजरंग डोनेवाडी या संघाला विन होईल आणि एक डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा अष्टविनायक ग्रुप चिकनीचवाडी या संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. 3 बॉल 5ची गरज. एक मोठा फटका डोनेवाडी संघालाच, एक मोठा फटका डोनेवाडी संघाला गरज आहे. मी रोशन सर म्हटलं होतं की शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जाऊ शकतो, परंतु 3 बॉल 5ची गरज. हा बॉल पडल्यानंतर पहा तुम्ही अगदी अतिरिक्त उसळी घेणारा बॉल होता आणि तिथे बॉल आला डॉट. आता सामना 2 बॉल 5ची गरज. जो संघ जिंकेल तो संघ थेट टॉप 4 मध्ये. महत्त्वाचा सामना, अगदी प्रेक्षकांच्या पाठीमागच्या मेंदूला शून्य करणारा सामना. ज्यांना हृदयाचा आजार आहे त्यांनी हा सामना पाहू नका. 2 बॉल 5ची गरज.
शफल झालेत. आपण पाहतोय डी फाईनला शतरक्षक आहे. चेंडूला उचल फेक करीपर्यंत या इथे मिळतील एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पाहता पाहता या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात फलंदाज OUT बाद. तो पंच एक धाव आहे ना. 1+ विकेट आहे ना पंच. 1+ विकेट म्हणजे आता टोटली 4 धावा लागतात. 1 बॉल 4ची गरज, 2 बॉल 5ची गरज होती. 1 धाव इथून ॲक्वार्डली आहे. आपण शेवटच्या ओव्हरचा विश्लेषण तुम्हाला सांगतो. पहिल्या बॉलमध्ये 2 धावा, दुसऱ्या बॉलवरती सिंगल धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती 9+4 अशा 5 धावा आणि चौथ्या बॉलवरती 2 धावा आणि 5व्या बॉलवरती एक सिंगल आणि रन आउट आणि एक डॉट बॉल आहे त्याच्यामध्ये. मॅचचा मी पुन्हा एकदा तुम्हाला या ओव्हरचं विश्लेषण तुम्हाला सांगतो. पहिल्या बॉलमध्ये 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसरा चेंडू जेव्हा फेकला तेव्हा 9+4 अशा 5 धावा आणि जेव्हा चौथा चेंडू रिलीज केला फ्रीटचा बॉल होता त्यावरती 2 धावा, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर 1+ विकेट अशा टोटली धावा ॲक्वार्डल्यात. आत्तापर्यंत 12 धावा त्याने ॲक्वार्डल्यात म्हणजे टोटल आता 1 बॉल आणि 4ची गरज आहे. बघा या ठिकाणी आपल्याकडं ब्रदर स्पोर्ट वाहिनी या ठिकाणी सज्ज आहे. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही आहे. क्लॅरिटी विथ क्वालिटी, दूध का दूध पाणी का पाणी. तुम्ही जेव्हा कधीही बघू शकता. एक मिनटं सामना थांबवायचा आहे. जिथे 1+4 होता तिथे थोडीशी आमच्या ऑफिसकडनं थोडीशी चुकी झाली आहे. आपल्या असावी 2+4 पकडलं होतं. 1 बॉल आणि 1+4 अशा 5 धावा मिळाल्या होत्या. तिथं धावा ॲड 6 झाल्या होत्या. सॉरी, क्षमा असावी. तो सामना 1 मिनटं थांबवायचा आहे. 1च मिनटं. एक बॉल आणि 5ची गरज आहे. सामना 1 मिनटं थांबवायचा आहे. 1 बॉल 5ची गरज. या स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेस तुम्हाला कराव्याच लागतील. जरी इथे अक्षय या बॅट्समननं चौकार ठोकला तरी देखील डोनेवाडी हा संघ विन होणार नाही आहे. इथे विन होईल ती अष्टविनायक ग्रुप चिकनिचवाडी हा संघ, परंतु इथे अक्षयच्या बॅटमधून षटकार आला तर इथे डोनेवाडी हा संघ विन होईल आणि टॉप 4 मध्ये दाखल होईल.
एक बॉल आणि 5ची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यावर हरकत नाहीये. एक बॉल 5ची गरज. अक्षय की गणेश, गणेश की अक्षय. महत्वाची मॅच. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये दाखल होईल. शेवटचा बॉल. एक बॉल 5ची गरज. यावेळेस आपण पाहतो 5ची लिडिंग एज आणि यष्टी रक्षकाने टिपलाय जाईल. आणि पहा तुम्ही या ठिकाणी अगदी मिडल चेंडू झाला नाहीये आणि कदाचित मी म्हणेन यष्टी रक्षकाने तिथं भरपूर चांगला झेल टिपलाय आणि ते टॉप 4 मध्ये दाखल होत असताना अष्टविनायक ग्रुप चिखलीची या संघ बेस्ट ऑफ लक, हार्ड लक टीम. जय बजरंग डोनेवाडी हा संघ. एक बॉल 5ची गरज होती. कदाचित अक्षयकडं मनगडी ताकदीचा वापर त्याने केला होता परंतु पाठवरती मिळत झाला नाही आहे. हार्ड लक टीम. डोनेवाडी तुमच्यासाठी एकच सांगेन, आज तुम्ही हरलात पण वाघासारखा लढलात. वेल डन.